तर आम्ही 11 सीट लढलो एक तर, आणि आमचा पक्ष फोडलाच ना. आमचे सगळे आमदार खासदार सगळंच साम दाम दंडभेद सगळंच घेऊन गेले ना. आम्हाला फार चिन्हापासून सगळं नवीन करायला लागलं होतं. त्यामुळे तसं बघायला लागलं तर आमचं हे 2.5 वर्षाचंच सगळं चाललंय जे चाललंय. आम्ही महाराष्ट्राच्या लोकांचे आम्ही किती आभार मानले तरी कमी आहे की पहिल्या शॉटमध्येच आमचे 8 खासदार निवडून आले. ते आमचं भाग्य आणि लोकांचा आमच्यावरचा विश्वास तेव्हाचा की. आणि फॉर्च्युनेटली आज पार्लमेंटचा डेटा काढला तर आमचे सगळे निवडून आले. मी नाही, 7 जणांचं मी बोलते, 7 जणांचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा जर तुम्ही 2.5 वर्षाचा काढला तर दे आर वन ऑफ द टॉप परफॉर्मन्स. नाही, चिन्ह हा इश्यूच नाही आहे. चिन्ह हा कधीच इश्यू नसतो असं मला वाटतं. कदाचित बाकी कोणाचं मत वेगळं असेल. ह्या राज्यातला मतदार हा अतिशय हुशार आहे. तो कधीच चिन्हाच्या बाबतीत कन्फ्यूज नसतो. आणि हे मी माझ्या आणि अमोलदादाच्या इलेक्शनवरनं सांगते, बाकी कुणाचं स्वतःवरनंच उदाहरण देते. आम्हाला इतकं उशिरा चिन्ह मिळालं, त्या मानाने आमचं चिन्ह पोचलं का नाही देवालाच ठाऊक. आणि आम्ही दोघं 1.5 लाखांनी निवडून आलो. त्याच्यामुळे तो काळ, त्याची कारणं ते वेगळं. त्याच्यानंतर अर्थातच लाडकी बहीण योजना आणि त्यानंतर जो ह्यांचं काय त्यांची आघाडी जी युती आहे त्यांची, त्या युतीने केलेलं काम. आणि साधारण मी मगाशी म्हणले तरी लोकल बॉडी इलेक्शन्स हे या देशाचा कुठल्याही राज्याचा 25 वर्षाचा इतिहास काढून बघा, ते जास्ती करून जे सत्तेमध्ये असतात त्यांनाच ते मिळतं. आम्ही होतो तेव्हा हेच मॉडेल होतं. म्हणूनच आता ना ह्यावेळेस आम्हाला आचार करायला गेला. आता काँग्रेसबरोबर पण आमचं झालंच आहे ना तसं. आम्ही आणि काँग्रेस ताकदीने एकामेकाच्या विरोधात 98ला जेव्हा पवार साहेबांना पक्षातून काढलं तेव्हा ताकदीने आम्ही लढलोच नाही एकामेकाच्या विरोधात. त्याच्यानंतर 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि 10 वर्ष केंद्रात अतिशय सुखाने संसार केला आम्ही. NDA आपलं UPA 1 and 2 आणि महाराष्ट्रात 15 वर्ष सलग सरकार आलं. मला पर्सनली मला वाटत नाही उद्या आम्हाला काही मिळेल असं मला वाटतं. हे माझं चुकीचंही असेल अनालिसिस, पण सबज्युटिस मॅटर्सवर मी बोलत नाही जास्त करून, कारण का ते योग्य नाही मी बोलणं. पण उद्याच काही रिझल्ट लागेल एक तर असं मला काही वाटत नाही. कुठल्याही पक्षामध्ये फूट पडली तर नुकसान होतच ना. आमचं झालंच, अर्थातच झालं. म्हणून तर त्यांनी फूट पाडली, नाही तर कशाला पाडली असते.